नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. धर्मादाय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य इथं गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळ सेवा भरती. नोकरीचं ठिकाण महाराष्ट्र राज्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3/10/2025 आहे. या संदर्भामध्ये आपण डिटेल्स माहिती पाहणार आहोत. मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, दररोज किमान 2 व्हिडिओ नोकरी संदर्भामधले आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित करत असतो. ते सर्व काही व्हिडिओज आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचावेत याकरता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब त्याचप्रमाणे अराजपत्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी ही जाहिरात आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विधी सहाय्यक गट ब अराजपत्रित 3 जागा आहेत. लघुलेखक उच्च श्रेणी गट ब अराजपत्रित, लघुलेखक कनिष्ठ श्रेणी गट ब, निरीक्षक गट क, वरिष्ठ लिपिक गट क 31. अशा टोटल निरीक्षक पदाच्या सगळ्यात जास्त जागा 121 जागा गट क पदाच्या आहेत आणि वेतन सुद्धा तुम्हाला ऍज पर दी नॉर्म्स आहे. एकूण 189 जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे. याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे आहे ते क्वालिफिकेशन आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे. त्याचा आपण स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता. तर लघुलेखक उच्च श्रेणी याच्यासाठी बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. लघुलेखक कनिष्ठ श्रेणी यासाठी सुद्धा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. मात्र जे काही टंकलेखक जे आहेत त्यांच्याकरता वर्ड्स पर मिनिटचं काही बंधन घातलेलं आहे. 120 शब्द प्रति मिनिट जे आहे ते मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही ज्या गोष्टी आहेत यांनी ते दिलेल्या आहेत, तर त्या आपण बघून घ्याव्या. वरिष्ठ लिपिक या पदाकरता मात्र उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. टायपिंग जे आहे ते टायपिंग तुम्हाला इथं येणं बंधनकारक आहे. पुढची जी जाहिरात स्लाइड याच्यामध्ये वयाची मर्यादा बघा. जनरल आणि ओपन कॅटेगरी करता 18 वर्ष ते 38 वर्ष, त्यानंतर बॅकवर्ड क्लास, त्यानंतर फिजिकल हँडिकॅप, ऑर्फन्स यांच्यासाठी जे काही गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार एज रिलॅक्सेशन आहे ते दिलेलं आहे. आणि पोस्ट वाईज एज्युकेशनल डिटेल्स आणि क्वालिफिकेशन्स या संदर्भातली मूळ जाहिरात जी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. सिलेक्शन प्रोसेस ही ऑनलाईन एक्झामिनेशनद्वारे होईल. एक्झाम फी मात्र ओपन कॅटेगरी करता 1000 रुपये आणि अदर कॅटेगरी करता 900 रुपये असेल. आणि अर्ज स्वीकारण्याची तारीख ही 3/10/2025 आहे. आणि या संदर्भातली अधिकृत जाहिरात ही charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तिथून आपण ती डाउनलोड करू शकता. या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून आपल्याला हवी असणारी सर्व इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.